रामकृष्ण हरी मंडळी. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीची वडी. अशी क्रिस्पी पण करणार आहोत आणि अशी मऊ पण, आणि ते पण एकाच वेळेस आपण अशा करू शकतो आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. तुम्हाला सिद्धीज रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. कमेंट्स करून मला नक्की सांगा आवडत असतील तर. आपण रोजचंच जेवण पण चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो, मुलांना आवडेल असं. ही वडी 2 दिवस खराब होत नाही, काही नाही. चला मग आपण आता लगेच साहित्य पाहून घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करू. कोथिंबीरीच्या वडीसाठी लागणारी कोथिंबीर स्वच्छ धुवून, चिरून, नितळून घेतलेली आहे. आता ही चांगली नितळ असतोपर्यंत आपण यासाठी लागणारं साहित्य काढून. जिरे 1 टीस्पून घेतली आहे मी. जे मीठ आहे ते त्या जिरीमध्ये टाकून दोन्ही बारीक करून घेऊ. आता हे मीठ आणि जिरी बारीक करून घेतले, त्यात आपण 10-12 लसूण पाकळ्या घालूया. नंतर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकूया. नितळत ठेवलेली कोथिंबीर आता आपण मोठ्या भांड्यात काढून घेतली. चांगली पिळून घेतली, म्हणजे त्याला जास्त पाणी राहायला नको आणि ते अशी चिकट व्हायला नको. आपली वडी छान झाली पाहिजे त्यासाठी पिळून घेतली. बघा आता त्याच्यात अजिबात पाणी नाही राहिलेलं. त्यासाठी लागणार आहे आपल्याला ज्वारीचं पीठ. हे ज्वारीचं पीठ मोठी वाटी आहे आणि त्याच्याच पाव प्रमाणात हे डाळीचं पीठ आहे, चणा डाळीचं पीठ. त्यासाठी आपल्याला थोडंसं लागणार आहे लाल तिखट. आपण हे लाल तिखट टाकणार आहे, त्यामुळे आपण हिरवी मिरची थोडी घेतली होती. आता हे वाटण मी करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्यातली जिरी एकदम बारीक झाली, त्यामुळे अगोदर आपण जिरी टाकली, नंतर लसूण आणि मिरची. जिरी मीठ वाटून घेतल्यानंतर लसूण मिरची टाका, म्हणजे सगळीकडे चव लागते त्याची. चला आता आपण लगेच हे मळून घेऊया. अगोदर हे वाटण केलेलं टाकूया आपण, नंतर लगेचच त्याच्यामध्ये हे लाल तिखट, थोडंसं मीठ. मगाशी वाटणात टाकले ना आपण, त्यामुळे आता थोडं टाकूया. आता हे सगळं असं व्यवस्थित चोळून घ्यायचं. सगळ्या ह्या कोथिंबीरीला पीठ टाकायचं अगोदर. ज्वारीचं पीठ पूर्ण टाकायचं आहे आपल्याला. हे डाळीचं पीठ, हे डाळीचं आणि ज्वारीचं पीठ टाकायचं. डाळीच्या पिठाने चव छान लागते आणि ज्वारीच्या पिठाने असे वातड होत नाहीत, छान होतात खुसखुशीत. त्यामुळे ज्वारीचं पीठ टाकायचं. तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर बाजरीचं टाका आणि ज्वारीचं असेल तर ज्वारीचं टाका. पण आमच्याकडे ज्वारीचं पीठ टाकतो आम्ही. थंडीत वापरतो आम्ही जास्त बाजरीचं पीठ, पण आता या दिवसात नाही वापरत आहे, त्यामुळे बाजरी असेल त्यावेळेस बाजरीचं टाकतो, ज्वारी असेल त्यावेळेस ज्वारी. आता तुम्ही पाहू शकता हे असं कोरडं दिसतं आहे पीठ. तर जास्त कोरडं दिसत असेल तर आपल्या जे वाटण केलेलं भांडं आहे त्यात थोडंसं टिपकाभर पाणी घेऊन मळून घ्यायचं. आता हे छान मळू घेऊ आपण. हे पाणी थोडंसं ओतू आपण. घट्ट मळायचं आहे आपल्याला. हे जर पातळ झालं तर वड्या अशा छान होत नाहीत. पातळ ठेवायचंच नाही, घट्ट पीठ मळून घेते मी आता. पहा हे आता छान असं मळून झाले बघा आपलं हे. आता असं छान गोळा करून घेऊ याला. आणि हा गोळा तयार करून ह्याच्या आपल्या वळकट्या करायच्या नाहीत, आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे जरा. आम्ही याला वळकटी म्हणतो, रोल. तुम्ही याला रोल म्हणत असाल, रोल. पण रोल नाही करायचे आपल्याला. पहा आता हे असं आपली पुऱ्यांची कणिक कशी असते त्याच्यापेक्षा थोडंसं येईल आणि चपातीपेक्षा जरा घट्ट घेतलं आहे. पहा आता याला काय करायचं आहे आपल्याला, एका भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यात ठेवायचं. हे पहा, हे एक असं भांडं घ्यायचं आहे जे तुमच्या एखाद्या भांड्यामध्ये पूर्ण बसलं पाहिजे आणि त्याच्यावरती तेल टाकून आपण हे आता थापून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला उकडायला ठेवताना कसं भांडं पाहिजे ते. हे आता याच्यावरती थापून घेऊ. पूर्ण पसरून घ्यायचं या भांड्यामध्ये, पातळ थापून घ्यायचं. असं कडेकडेने पूर्ण असं गोल करून घ्या त्याला, जेणेकरून आपल्या एकसारख्या दिसतील. सगळे एकसारखं थापून घ्या हे सगळं. पहा असं दाबलं की हे कडेकडेला जाते. पहा हे असं सगळं थापून घेऊया. आता छान थापून झाले, त्याच्यावरती असं तेलाचा हात लावून घ्यायचं सगळीकडं. पहा छान पूर्ण ताटभर आपण थापून घेतलेले आहेत. हे मळस तोपर्यंत आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं.
तुम्ही पाहू शकता ह्या कढईवरती माझं हे ताट पूर्ण बसतं आहे त्यामध्ये. बघा हे असं पूर्ण बसलं आहे, हवा कुठूनही जात नाही आहे. असं व्यवस्थित याच्यावर बसणारे भांडं घ्यायचं आहे आणि याच्यावरती असं पूर्ण कवर होईल असं झाकण ठेवायचं आहे मोठं. आता हे असं 10 ते 15 मिनिट चांगलं उकडून घेऊ. पहा आता हे छान उकडलं आहे आपलं. पहा असं साईडने पूर्ण निघालं आहे. आपण डोश्याच्या वेळेस कसं हे करतो तसं निघालं आहे. आता हे थंड होऊन देऊ, आपण खाली काढून ठेवू, थंड होऊन देऊ. असं सहज आपण भाकर करताना कसं उलटून निघतं तसं निघतं आहे बघा हे पूर्ण. अशा पद्धतीने करायचं. ही एवढी जाड केली बघा आपण वडी. असे पालथी घालून घेऊ आणि कापून घेऊ आता सगळ्या. पहा तर ह्या अशा कापल्या पण जातात. हे अशी काईट शेपमध्ये कापून घेतली बघा आपण, जरा काहीतरी युनिक म्हणून. त्यात आपण तेल टाकू. काही आपण डीप फ्राय करू, काही शॅलो फ्राय करू. बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मी दोन्ही प्रकार करून दाखवते. आता अगोदर त्याच्यात आपण तेल ओतू. तेल जास्त गरम नाही करायचं आहे आपल्याला, मापातच गरम करायचं म्हणजे आतपर्यंत तेल शिरेल बघा त्याच्यात. तुम्हाला जास्त तेलकट हवे असतील खायला तर कमी गॅसवर एकदम तळा, आणि तेलकट आवडत नसतील तर फुल गॅसवर तळलं तरी काय हरकत नाही. बघा आता मी अशा थोड्याशा तळून दाखवते तुम्हाला. दोन्ही प्रकार केले तरी काय हरकत नाही. पण तुम्ही सिद्धीच रेसिपीमध्ये ज्या काही रेसिपी होते ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगत जा कशी झाली भाजी. काय करून पहा एकदा. आपल्या रोजच्या जेवणातल्याच भाज्या परंतु त्याचे काही वेगळ्या पद्धती आहेत. आमच्या आजीच्या काही सवयी आहेत, त्या आजीच्या सवयीप्रमाणे आम्ही बनवतो. ही कोथिंबीरीची वडी आमच्या अक्काची ही पद्धत अशी थापून करण्याची. काही अशी उकडून करतात चाळणीवरती ठेवून, ती त्याची चव आणि ही ताटात थापलेली ह्याची चव जरा वेगळीच लागते. बघा तुम्ही खाऊन एकदा करून, आवडली तर नक्की सांगा. पहा आता ही तळत आलं आहे बघा, किती छान अशा क्रिस्पी झाले. आपण या काढून घेऊ चाऱ्याने. चांगली नितळून दिली ना ही तेलकट पण नाही होत अजिबात. अशा पद्धतीने केली तर तेल घेतलं आपल्याला लागेल तेवढं. त्यातच मी ह्या डीप फ्राय करून दाखवलेत. आता ह्या सगळ्या मी एकदाच परतून घेणार आहे. आमच्याकडे अशा एकदाच परतलेल्या आवडतात सगळ्यांना, मऊ होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. हे एवढं तेल दिसतंय ना, हे अजिबात त्या वड्यांमध्ये राहणार नाहीत परतल्यानंतर, तुम्ही पाहू शकता नंतर. आता ह्या सगळ्या टाकून झालेत. आपण मस्त अशा हलवून घेऊ, परतून घेऊ. बघा तुम्ही काही वेळातच याच्यातलं तेल दिसणार नाही आपल्याला. सगळ्या वड्या त्यात तेल शोषून घेतील. पहा आता त्याच्यात ते तेल दिसतंय का अजिबात तरी. बघा अजून थोडा वेळ, अजून 5 मिनिट परतलं ना हे पूर्ण तेलकट दिसतात, त्या पण दिसणार नाही. पहा आता झालेत परतून आपल्या ह्या. आता आपण वाढायला घेऊ. ह्या क्रिस्पी झालेल्या आहेत बघा, असा आवाज पण येतो आहे त्यातनं. ह्या अशा वड्या करा किंवा अशा करा, आणि या पद्धतीने केल्या तर छानच होणार आहेत.